Rama
हा सुख सोहळा स्वर्गीय
टाळ्या वाजवा. छान छान छान. असं वाटतंय की मी आळंदीमध्ये कीर्तन सांगते, पंढरपूरात कीर्तन सांगते असं वाटतं. वा वा. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखे नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गे नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. मार्ग हा प्रांजळ वैकुंठेचा, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गे नाही. तुका म्हणे नामा पासी चारी मुक्ती, तुका म्हणे नामा पासी चारी मुक्ती. ऐसे बहुत ग्रंथे बोलिय रे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गे नाही. विठ्ठल सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुझे गणेशो सकलार्थमते प्रकाशो, म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोरी. मजल सद्गुरु जेणे तरुळ हा संसार पुरू, म्हणून विशेषात्या दरुवेकावरी. म्हणून जाणते गुरु भजिजे, तेणे कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. हे ज्ञान पैगा परवे, जरी मनी आधी आणावे. तरी संताया भजावे सर्वस्वेसी. श्री संतांची माथा चरणावरी,
साष्टांग करी दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्या परम पुंडरीकाय दातो मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम मस्तक हे पायावरे या वार करी संतांच्या माझी बोबडिया
रामकृष्ण हरी मारिया वेळेगावी श्री विठ्ठल रुक्माई मंदिर अखंड हरिनाम सप्ताह हो माय बापू आणि त्यानिमित्त हे हरिकीर्तन रूपी सेवा माय काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्यांसी भावे उतराये ठेविता हा पायी जीव थोडा की तुम्हासारख्या संतांचे माझ्यावरती फार उपकार आहेत त्या ठिकाणी तुम्ही मला संधी दिली सेवा करण्याचे उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला आणि या ठिकाणी या श्री विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये ही हरिकीर्तन सेवा आहे वा 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 किती बाळगोपाळ टाळकेरे मंडळी बघा तुम्ही वा गायनाचार्य टाळकेरे मंडळी श्रोते मंडळी वा वा की हा सुख सोहळा स्वर्गी नाही आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे रंग आनंदाचे नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी वा म्हणतात की ना माऊली तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाचिले व्यवसाय पळाले चित्ताचे जे नाम नाही पापाचे ऐसे गेले यमदमाकळा आणली तीर्थे ठायावरणी उठविली यमलोकींची खुंटिली रहाटी आघवी यमु म्हणे काय यमावे यमु म्हणे काय दमावे तीर्थे म्हणती काय खावे दोष ओखदास नाही ऐसे माझेची नाम घोषे नाहीच करती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले वा वा आई बापू आणि म्हणूनच निरूपण करता घेतला भंग माऊली महावैष्णव श्रीमंत जगत तुकोबाराय वैराग्याचे मुकुटमणी श्री तुकाराम महाराज आपल्या अभंगमाने उपदेश करतायत नवे नवे पाया पडून सांगतायत लागोनिया पाया विनवितो तुम्हाला अहो तुमच्या पाया पडतो विनवणी करतो लागोनिया पाया विनवितो तुम्हाला हाताला टाळी वाजवा करे टाळी बोला मुखी नाम हाताला टाळी वाजवा मुखानं नाम घ्या नाम कोणतं घ्या विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा एकदा का एकदा म्हणून चालेल दोनदा का तीनदा का चारदा का तर वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा का म्हणा ते महाराज सांगतात का हा सुख सोहळा
स्वर्गी नाही. मला म्हणतात कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. कोणी कृष्ण भक्ती करतो, एका कोणी विष्णू भक्ती करतो, कोणी पांडुरंगाची भक्ती करतो. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. अगदी सोपा मार्ग आहे. तुका म्हणे सोपे आहे. सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो. हा नरक ते सायास रावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण. म्हणून कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. तर या हरिनामाचा अधिकार सर्वांना आहे. श्रीमंत असो, गरीब असो, आंधळा लोळा पांगळा कोणी असो, दुर्जन असो, सज्जन असो, पापी असो. महाराज म्हणतात सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. अगदी सोपा मार्ग आहे. हो नाम संकीर्तन साधारणपणे सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची. महाराज सांगतात की सोपा मार्ग आहे. सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि महाराज म्हणतात शेवटच्या चरणात तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती. हो नामाजवळ चार मुक्ती आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सौचता. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येड्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती. ऐसे बहुत ग्रंथी बोली गेले. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. असं बऱ्याच ग्रंथांमध्ये सांगितलंय. माऊलीचं हरिपाठाचा अभंग घ्या की. चौवेदी दाण साहे शास्त्रे कारण. ऐसे बहुत ग्रंथी बोली रे. माऊली सांगतात ज्ञानोबा. ओ 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हरिसी गाती. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ऐसे बहुत ग्रंथी बोली रे. म्हणून तुम्ही काय करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. वेळोवेळा म्हणावं. रिकामा अर्ध घडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया यलधार हरिविण नाम मंत्र जप. कोटी जाईल पाप. कृष्णनामी संकल्प धरुणी राहे. निज वृत्ती काढी सर्व माया तोडी. इंद्रिया सवडी लपो नको. महाराज सांगतात. आणि म्हणून हो तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती. ऐसे बहुत ग्रंथी बोलियले. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गामध्ये आहे का भजन? आहे का? स्वर्गामध्ये भजन आहे, कीर्तन आहे.
प्रवचन आहे, ज्ञानेश्वरी पारायण आहे, भागवत सप्ताह आहे, हरिपाठ आहे, मुळीच नाही. हो, हे सगळं इथेच आहे. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थ. पण स्वर्गामध्ये भजन नाही, स्वर्गामध्ये कीर्तन नाही, की ज्ञानेश्वरी पारायण नाही, काकडा भजन नाही, की हरिपाठ नाही, की प्रवचन नाही, कीर्तन, हे सगळं इथंच आहे. म्हणून स्वर्गीच्या मराईची ताती देवा, स्वर्गीच्या मराईची ताती देवा, स्वर्गीच्या मराईची ताती देवा, स्वर्गीच्या मराईची ताती देवा. तुझी भावा जन्मा स्वर्गीच्या मराईची ताती देवा, स्वर्गीच्या मराईची ताती देवा, मृत्यू की व्हावा जन्माभा, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. स्वर्गीचे अमर म्हटले की जे स्वर्गातलं अमृतपूर अमर होतात. स्वर्गात देव सुद्धा मरतात, इंद्र सुद्धा मरतो, ब्रह्मदेव सुद्धा मरतो. हा, म्हणून काय म्हटले, स्वर्गात देव गेल्यानंतर इंद्र काय करतो, अमृताचा पाऊस पडतो, पण ते जिवंत होतात. म्हणून याला स्वर्गीचे अमर म्हटले. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. हे पांडुरंगा विठ्ठला माय बापा, मला मृत्यूलोकामध्ये मनुष्याचा जन्म पाहिजे, इतर कोणता नको. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्या मी जन्मालो, दास विठोबाचे झालो. पांडुरंगाचे दास व्हा, तरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे.
टाळकेला मंडळीसाठी वा, काय नाचतंय वा, बघतच राहू वा 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 हो नाचो कीर्तनाचे रंगी म्हणतात की नाही भाऊ नामदेव महाराज नांदी पण राहू दगी असं नाचावं कीर्तनामध्ये वा वा. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे नाहीतरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी मला म्हणतात अहो गावचे कुत्री थोडे ते त्याला परमार्थ कळतो का जंगलात डुकर थोडे आहेत का कळतं कोणाला तुम्हा आम्हाला मनुष्य प्राणाला नाराचं नारायण व्हा नामधारक व्हा माय बाबा त्या पांडुरंगाचे दास व्हा त्याचे सेवक व्हा माय बाबा पण आम्ही धनाचे दास कुटुंबाचे दास मी माझी पत्नी माझी मुलं आयुष्य वेचोली कुटुंब पोशिले काय हित केले सांग बापा फुकाचा चाकर झाला से कबाडी नाही सुख घडी भोगावया कुटुंबाचा दास पत्नीचा दास मुलांचा दास दास धनाचा दास पण पांडुरंगाचे दास व्हा की नाही हो माय बापू हा सुख सोहळा स्वर्ग नाही नाही का माय बाप ते सगळं इथे संतांच्या संगतीमध्ये आहे तुम्हाला माहिती आहे का स्वर्गात ते अमृत नसलं शुद्ध होण्याकरता आलं कुठे इंद्र कुठे घेऊन आला पंढरपुरात महात्माला खटनटाया रे शुद्ध होणे जा रे तवंडी पिटी भावे चोखा मेळा खटनटाया रे शुद्ध होणे जा रे ते स्वर्गात नसलेलं अमृत त्या विठ्ठल नामाने शुद्ध झाले की नाही जिभे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे तुम्हाला माहिती आहे का राजा परिषदी भागवताच्या श्रवणाला बसणार गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे त्याचा फायदा काय कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिक वाटी देवा म्हणून अशी सात्विक मुलं जन्माला आली बघा टाळकरी वारकरी पोषकामध्ये लहान लहान मुलं बघा इकडे सगळी तरुण वा 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 तरुण मंडळ आहे किती आनंद आहे तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात तरुण मंडळी परमार्थातच करते तरुणपणी तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नाहीतर वयाची 80 वर्ष झालं राम म्हणा बाबा राम म्हणा राम कुठे म्हणता येते लांब म्हणतो की ना माणूस लांब जेव्हा राम म्हणतो तेव्हा राम म्हटलाच नाही हो म्हणतो मला राम राम स्मरा आधी राम राम म्हणा आपली संस्कृती आहे एखादा माणूस भेटले राम राम म्हणतो की नाही का हाय हॅलो हाऊ आर यू हो व्हॉट्सअपला काही विचारलो का गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग गुड नाईट काय चाललंय अरे म्हणा की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम म्हणजे आचार कृष्ण म्हणजे विचार तर हरीचा उच्चार करा काय विचारता राजा परिषद भागवत श्रवण बसणार एवढ्यात इंद्रानं राजकारण केलं पॉलिटिक्स स्वर्गातला अमृताचा घडा घेऊन आला पण राजा परिषद हे स्वर्गातला अमृत पी तू मारणार नाही सर्वदोषानं पण कथामृत हे नामामृत आम्हाला ते ऐकायला आता राजा म्हणतो परिस्थिती हे कसं काय मी विचारतो कोणाला सुखमरीला की ज्यांच्या मुखातून मी श्रवण करणार आहे हे भागवत त्याला विचारतो ते म्हणजे गुरुवरी आहे ऐके ना गुरुवरी वसुदेव सुतदेवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु सद्गुरु पाहिजे मदरदई सद्गुरु जेणे तरुण हा संसार पुरु म्हणून विशेष अंत्यातरो विकावै व सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय
आधी आधी नाथांचा अभंग आहे. सद्गुरूंशी शरण जाय त्यांची ब्रह्म प्राप्ती होय आणि नरगती उपाय धरावे सद्गुरूंचे पाय. सद्गुरूंचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र आणि नरगती उपाय धरावे सद्गुरूंचे पाय. एका जनार्दनी सद्गुरु उतरी हो सिंधूचा तारू आणि नरगती उपाय धरावे सद्गुरूंचे पाय. विचारलं राजा परीक्षिताला सुखमुनीला, काय करू मी? स्वर्गातलं अमृत पिऊ की तुमच्या मुखातून नामामृत श्रवण करू? अरे स्वर्गातलं अमृत प्यालास आम्हाला होशील, जाशील स्वर्गाला, तू नाही म्हणणार सर्पदोषानं. पण स्वर्ग सुख कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पुण्याचा साठ आहे तोपर्यंत स्वर्ग सुख. रमा मेनका उर्वशी कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीते धनी पुरवित. एक का पुण्य सपना त्याला पुन्हा खाली नाका. मग किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. पण कथा श्रवण केलं तर जीवनमुक्त होशील. राजाने सांगितलं परीक्षेला, इंद्रदेवा आलात तसे परत जावा स्वर्गात अमृत घेऊन. त्या स्वर्गात अमृतापेक्षा माझ्याकडे काय आहे? कथा बोलताय. हो, नामामृत गोडी वैष्णवाला वैष्णवाला धरी योगिया साधरी जीवन काळा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असे विठ्ठल नाव आहे. स्वर्गातल्या अमृतापेक्षा गोड आहे. अमृतावनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा. कावाने घे कावाने घे सांग पंढरी राया काय करूयासी, काय करूयासी. असे विठ्ठल नाम आहे माय बाबा. म्हणून तुकाराम महाराज की तुमच्या तुमच्या पाया पडताय. हो लागून या पाया विरवी तो तुम्हाला सामान्य आहेत का? तुका झाला से कळस हो की ज्या तुकोबाने तुमच्या आमच्या करता पाचवा वेद दिला. तुकाराम गाथांच्या काय पाचवा वेद आहे, वेदवाणी आहे की तुकाराम महाराज म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. तो तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ ज्यांनी केला हा पुरुषार्थ. असे तुकाराम महाराज किती सदैव वैकुंठाला गेले. एकमेव संत तुकोबा. बरं वैकुंठाला गेले
तिथून सुद्धा तुम्ही आम्हाला अभंग पाठवले की नाही मला अभंग. हो किती आपली चिंता बरं नव्हे की तुकाराम महाराज वैकुंठाला गेले पण 3 वेळा आले की नाही 3 वेळा. एकदा आपल्या शिष्याला भेटण्याकरता निळोबाला महाराज वैकुंठाला गेलात पण मला सांगितलं नाही. धावा केला निळोबानी तुकाराम नामाचा जप चालू केला. तिकडे वैकुंठाला हा जप पोहोचला. पांडुरंग म्हणतायत तुकाराम महाराज तुम्ही आता वैकुंठवासी आहात, तुम्ही काही जायचं नाही, मी जातो. तर निळोबाच्या समोर स्वतः पांडुरंग गेले. निळोबा मी आलोय. कोण तुम्ही? मी पांडुरंग आहे. मी काही डोळे उघडणार नाही. मी बोलवलंय कोणाला? माझ्या सद्गुरूंना. त्याला पाठवा. शेवटी तुकाराम महाराजांना पाठवावं लागलं निळोबाला भेटण्याकरता. निळोबा मी आलोय. कोण? सद्गुरू माय बापा तुकोबा. नाही का धरावे ते पाय आधी आधी. एकदा आपल्या लेखी करता आले भागीरथी करता नाही का. भागीरथी होती सासरी. ती सासर तिथे बेलवडी नाही का बाजूला गाडी कुटुंबियाने दिलेली मालोजी गाडी. ते सुद्धा वारकरी पंढरपूरचे मायबापो सात्विक घराणं. रोज विचारायचे आपल्या मैत्रिणीला. एक मैत्रीण त्या गावातून यायची देवला भाजी विकायला. आणि बाबांचं कुठे कीर्तन होतं सगळं सांगायची. पण एक सांगितलं भागीरथी की तुझे बाबा वैकुंठाला गेले. सध्या वैकुंठ गमन का प्राणकाळी देवे विमान पाठवले. कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मानव देगवले धामा गेले. असे म्हणजे तुकोबा माय बापू. आणि हिनं टाहो पडला हो. कारण मुलगी आहे ती. ओ काय विचारता की बाबा मला का सांगून गेला नाही. धावा केला. काय विचारता आपल्या लेकीला भेटण्याकरता तुकाराम महाराज आले. भागीरथी करता आले की प्रेम आहे. लेकुणाचे हित आहे पाहिजे की नाही मुलगी. मुलगी वाचवा तिला चांगली शिकवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक त्यांचा हरिक वाटी देवा. एक मुलगी कुळामध्ये जन्माला आली सात्विक मुलगी. 42 कुळांचा उद्धार करत्या. किती? 42. माहेरचे 21 आणि सासरचे 21. एक सात्विक मुलगा कुळामध्ये जन्माला आला. फक्त 21 कुळांचा उद्धार. तुझे सात्विक असेल तर. आणि जर 7 पंचे निजीम खेळणार असेल तर रस्त्याची रामविरुद्ध पोहोचणारा 21 कुळ नरकाला नेतो. आपण म्हणतो नाही वंशाला देवा पाहिजे देवा लावलं तर बरं नाही काय. म्हणून मुलगी वाचवा तिला चांगली शिकवा. बेटी को बचाओ बेटी को पढाओ. तुम्ही मला सांगा जर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महाराज जन्माला आले असते तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले असते का? छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. हो म्हणून तर आज हे भजन कीर्तन चालू आहे नाही का. हे पारायण पंढरीची वारी आनंदी यात्रा हे 33 शक्तीपीठ ही मंदिरं कुणामुळे दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या महाराष्ट्राचं मी म्हणजे विश्वाचं आराध्य दैवत की ज्यांनी धर्माचं पालन केलं. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन याची करण्या काम बीज वाढवावे नाही का. म्हणून सगळं भजन कीर्तन चालू आहे. मायबापू त्यांचे पुत्र स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजीराजे शंभूराजे नाही का. हो धर्माचं पालन केलं का. धर्मांतर केलं का. प्राण घेतली बेहतर पुढे माझा हिंदू धर्म सोडणार नाही. स्वराज्यरक्षक छत्रपती शंभूराजे संभाजीराजे किती हालत केले त्यांचे. आता पिक्चर लागलाय सिनेमा लागलाय की नाही. बघा तुम्ही किती हाल केले संभाजी महाराजांचे. पण केलं का धर्मांतर. नाही केलं काय बाबू. धर्मावर प्रेम करा. आगा स्वधर्म आपुला जरी का कठीणो झाला तरी हाचे अनुष्ठेला भला तेथे नाही का बाबू.
आणि म्हणून धर्मावरती प्रेम करा माय बापू. जर धर्म आहे तरी सगळं भजन कीर्तन प्रवचन पंढरची वारी आनंदी यात्रा धर्मच नाही सगळं संपर्क ना माय बापू. पण धर्मावर प्रेम करा. आपल्या मुलाला घडवा. छत्रपती शिवाजी महाराज कोणी घडवलं? राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी माय बापू. म्हणून मुलगी पाहिजे स्त्री भ्रूण हत्या करू नका. मुलगी वाचवा तिला चांगली शिकवा माय बापू. नाही का? आणि काय विचारता थांबा केला की बाबा तुकाराम महाराज लेकीला भेटण्या करता किती मान्य करतो. बघा तुम्ही एरवी हा बाप कधी रडत नाही. पण मुलीचे लग्न झालं ना की मुलगी बघा सासरी जायला निघते. नाही का? त्या लग्न म्हणतात सगळ्यांना मिठी मारते. दादा आई ताई. बाप बिचारा एक कोपऱ्यात उभा असतो. बघा बाप बिचारा कोपऱ्यात उभा असतो. पण ज्यावेळी ती बापाला जाऊन मिठी मारते आणि रडते त्यावेळी एवढा कठोर बाप ढसा ढसा रडतो. नाही का? हंबरडा फोडतो आपल्या लेखी करता. किती प्रेम आहे त्या बापाचं मुलीवरती. अनुभव घ्या तुम्हाला माय बाप. एरवी कधी बाप रडत नाही पण शेवटी मात्र रडतो की नाही बाप आपल्या लेखी करता. किती काळजी आहे माय बाप. पण आपण म्हणतो की मुलगी पाहिजे. नाही का? बघा एखादा माणूस गेला ना नाही का आपल्याला कधी कळतं ज्यावेळी लेख त्याची हंबरला फोडते ना तेव्हा कळतं की याची मुलगी आली माय बापू. हो. आणि म्हणून मुलीवरती प्रेम करा माय बापू. नाही का? मुलीवरती प्रेम करा. म्हणून मुलीने सुद्धा समजून घेतलं पाहिजे बापाला कधी फसवायचं नाही. विठाल विठाल विठाल. भेटलं की बाबा चला तुमच्याकडे शेवया बनल्या. शेवया खाण्याकरता शेवया खायला गेले हो. पण शेवया कशावर खातात? दुधाबरोबर. दूध नव्हतं. ओळखलं महाराजांनी. भागीरथी दूध नाही ना तुझ्याकडे? नाही आहे. आण तांब्या. रिकामा तांब्या दिला. तेच तुकाराम महाराज गेले त्या बेलवडी गावामध्ये. महादेवाचं मंदिर समोर पाषाणाचा नंदी. त्याला उठवलं. उठ. पाषाणाचा नंदी उठला. त्याच्याकडे तांब्या धरला. तांब्या भरून दूध काढलं. कलियुगाचा चमत्कार आहे तुकाराम महाराजांनी केलेला की पाषाणाचा नंदी त्याच्या खालून दूध काढलं. द्वापार युगात माझ्या भगवंता श्रीकृष्णानं जिवंत बाळाच्या खालून दूध काढलं. तर कलियुगात आमच्या तुकाराम महाराजांनी पाषाणाचा नंदी त्याच्या खालून दूध काढलं. श्रेष्ठ कोण आहे? श्रेष्ठ कोण आहे? नाही का बापू महाराज तुकाराम महाराज संत श्रेष्ठ आहेत. साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी. आणि तिसऱ्या वेळी जे आले ते आपल्या मित्राला भेटण्याकरता आले. तुकाराम महाराज अभंग बोलायचे पण ते लिहून कोण काढायचे? त्यांचे मित्र तेली समाजाचे संताजी जगनाडे महाराज. बघा तुम्ही काय प्रेम. वा वा वा. त्यांचं ठरलं होतं जो कोण अगोदर जाईल त्याने त्याच्या राहिलेल्या मित्राला मुठमाती देण्याकरता यावं. आता तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. त्याच्यानंतर काही जवळजवळ 30-40 वर्षांनी यांचा मृत्यू झाला संताजी जगनाडे महाराजांचा. त्या समाजात कधी आग्रह देत नाहीत. तेली समाजात नाही का मुठमाती देतात. निघाला राम नाम सत्य श्रम जय 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 राम. मुठमाती देण्याकरता खड्डा खोदतात. त्याला खाली बसवलं पण त्यांचं मुंडकं वरतीच यायचं. किती माती टाकली तरी मुंडकं काय खाली जात नव्हतं. भावकी कंटाळली. मुलाला काय म्हणतात आम्ही कंटाळलो आता रात्र झाली. नाही का? यांचं काय मस्तक काय आतमध्ये मातीमध्ये गाडलं जात नाही. आम्ही परत जातो. कंटाळले. मुलगा बिचारा राहिला रात्रीचा. हा जंगलाच्याकडे प्राणी यायचा. बाबांचं जे हा हे प्रेत घेऊन जायचा. राहिला. रात्री 12च्या नंतर तुकाराम महाराज आले. पुष्पक विमानातून नाही काय गरुडाच्या पाठीवर उतरले. नाही का? 3 फूट माती घेतली मित्राच्या म्हणजे जगनाडे महाराजांच्या डोक्यावर टाकली. नाही का? त्यांचं प्रेत गाडलं गेलं. खाली उतरला. म्हणे महाराज तुम्ही? हो म्हणे. तुका म्हणे शेष घेनावडी वचन न मोडी बोलिले ते. माय बापू 3 वेळा आले तुकाराम महाराज. हे तुम्हाला काय सांगायचे की असे तुकाराम महाराज काय सामान्य नव्हते माय बापू. ते तुकाराम महाराज तुमच्या पाया पडतायत. हो लागून या पाया पण विनवणी करतायत. हो विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम
एवढी काय गरज आहे तुकाराम महाराजांना पाया पडून सांगायचं आम्हाला बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून हिताचा कळवळा येतो यांच्या अहो त्यांचा अवतार कसा करताय अवतार तुम्हा धारा या कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे सुख वाढवायचे भक्ती वाढवायचे वाढवया सुख भक्तिभाव धर्म आणि कुळाचारी नाम विठोबाचे पंढरपूरचे वारकरी वा होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी पाय बापू लागोनिया पाया विनवितो तुम्हाला तुमच्या पाया पडत्या तुकाराम महाराज करे टाळी बोला मुखी नाम बघा तुम्हालाच हात दिलेत बघून त्याला मनुष्य प्राणाला बाकी कोणाला हात दिलेत का दिलेत का बाकी सगळे आडवे करण्याचे आहेत हो म्हणून हातांचा वापर करा हाताला टाळी वाजवा मधुर पाहिजे की नाही हो बघा तुम्ही देव म्हणतो कीर्तनात टाळी वाजवत नाही हाताचा काय वापर करत नाहीत पुढचे जन्म हे 7 पाय करा पुढच्या जन्मी 4 पायाचा झाला की नाही अरे हात दिलेत मग टाळी का वाजवत नाही हाताचा वापर करायला पाहिजे बरवे झाले आलो या जन्मासी जोड जोडली मनुष्य देहा ऐसी महालाभाची उत्तम राशी जेणे सर्व सुखाचे पात्र होईले दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवापण भवरोग हा दिलेत ना टाळी वाजवणे करते दिलेत टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची नाही का माय बापू टाळी वाजवायला पाहिजे की ना माय बापू म्हणून लागून या पाया मिळवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम बघा तुम्ही तुकाराम महाराज वैराग्य माऊली ताडोबा ज्ञानमूर्ती तुकाराम महाराज वैराग्य मूर्ती नाथबाबा दयेची मूर्ती नाही का नामदेव महाराज प्रेम मूर्ती या 4 विभूती आहेत महाराष्ट्रामधल्या माऊलीने संजीवन समाधी घेतले अलंकापुरामध्ये ज्ञानदेव घेतले दान हृदय धरुनिया ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतू माऊली अग्निरूप झालेत की नाही अग्निरूप माऊली नाथ बाबा जल समाधी घेतली की नाही जल समाधी नाथ महाराजांनी नामदेव महाराज पृथ्वीरूप नामदेव पायरी ऐक ना महाराज बघा चौकोबाची समाधी सभा त्यांचे नामदेव महाराज तर तुकाराम महाराज अणु रेणुया ठोकळा तुका आकाशा एवढा पण आकाशापेक्षा नाम कसं आहे नामदेव पुसे नवदेशी झाड Oh
आणि म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज पाया पडून सांगता येतो, लागवण या पाया विनवितो तुम्हाला, विनवणी करतो, पाया पडतो तुमच्या. बघा एवढे तुकाराम महाराज सामान्य होते का? मुळे सारखीचे सदैव वैकुंठात गेले व महाविष्णूचे अवतारच आहे ते. किंवा जगल तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सगळ्यांचा येथोनिया. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. तुम्हाला सांगते मनुष्य प्राण्याला इतर कोणाला नाही उपदेश. बाय बापू तुमचं भाग्य आहे, दुर्लभ आहे नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आपल्याला किती आयुष्य आहे कलियुगात? किती आयुष्य आहे? 100 नाही का? हो, अल्प आयुष्य मानव देह, शत घडिले ते आखरात खाय. मध्ये बालक पिडा लोग, मग भजनासे उरले ते पाहेगा. राम राम स्मरा आधी. 100 वर्ष आयुष्य आहे कलियुगामध्ये. सत्ययुगात माणूस किती वर्ष जगायचा बाबू महाराज? हो, 1,00,000 वर्ष. किती सत्ययुगात? 1,00,000 वर्ष माणूस जगायचा सत्ययुगात. तोच माणूस त्रेतायुगात किती? 1 काढा बाजूला करा, 1,00,000 किती झाले हो? 10,000 वर्ष जगायचा त्रेतायुगात. तोच माणूस द्वापर युगात 1 काढा किती? 1,000 वर्ष जगायचा. तोच माणूस कलियुगात 1 बाजूला काढा किती? 100. हल्ली तेवढं सुद्धा मिळत नाही लोकांना. 60 वर्ष झाली, झालं सगळं संपलं, चालवत नाही, उलट बसता येत नाही, अशी अवस्था आहे. बघा तुम्ही, असे शरीर आहे माय बापो. पण तसं पाहिजे आपलं आयुष्य किती सांगू का तुम्हाला? माणसाचं 40 वर्षाचं. बाकी सगळं आपण मागून घेतलंय उसनं. बैल म्हणतो मला 40 वर्षाचं नको, 20 वर्ष बस. बैल माहिती आहे ना, बैलगाड्या शर्यत होते. बरं राहिलेली 20 त्या माणसाला द्यायला तेवढे कमीच आहे. मग माणूस बघा 40 नंतर बैलासारखा राब राबतो कुटुंबाकरता. मुलांची लग्न, घर बंगला बांधायचे, सगळी लग्न करायचे. हो, बैलासारखा राब राबतो कुटुंबाकरता 60 वर्षापर्यंत. 60 नंतर 20 वर्ष आयुष्य आहे ते कोणाचं? कुत्र्याचं. कुत्रा म्हणतो मला 20 बस, राहिलेलं 20 द्या माणसाला. मग माणूस काय बघा 60 नंतर 80 वर्षापर्यंत चला पंढरीच्या वाडीला, हा पुढं मी येतो. हा कशाला येतोय? चला आषाढी आली, चला. नाही तुम्ही जा, गावात कीर्तन, चला की कीर्तनाला, हा पुढं. हा कशाला येतोय? मग तुम्ही काय करणार? आम्ही घराची राखण करणार कुत्र्यासाठी. हो, घरात दागिने आहेत ना, तर सोनं किती महाग झाले? 88,000 काहीतरी तोळ आहे नाही काय सोनं? 88,000 साधी गोष्ट आहे काय? घरात पैसे आहेत 50,000 रुपये. घराची राखण 80 वर्षापर्यंत. आणि 80 वर्ष पुढचं आयुष्य त्या घोबडाचं. घोबड माहिती आहे ना, याला फक्त रात्रीचं दिसतं, दिवसाचं दिसत नाही. तसं 80 वर्ष पुढचा माणूस दिवसा झोपलेला, रात्री जागा. बघा तुम्ही गंमत त्याची. रात्री आपण गेलो ना कामावर, ओ झोपा, नाही झोप येत. काय करू? ओ झोप येईल कशी? दिवसा झोपलेलं, रात्री कशी झोप येईल? नाही येणार. खोकतोय. ते घोबडासारखी अवस्था असते त्याची. हातापायच्या काटक्या, पांढरे फटके डोळे पडलेले नाही का, पडवेला पारसा असतो घोबडासारखा नाही का बघा, अशी अवस्था आहे त्याची. घोबडासारखं सगळं आहे त्याचं. माणसं कंटाळतात, कधी एकदा तिकीट फाटते कोणाच बघा तुम्ही. बाईल म्हणे खरं म्हातार मारताल तरी बरं, नाशिले घर तुमकोया. जग हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे कोण नाही. असे जीवन आहे मनुष्याचं नाही बाबा. म्हणून तुकाराम महाराज पाया पाडून सांगतायत. हो, अभंगाच्या पहिल्या चरणात
पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवा कार्यक्रम मंडळीसाठी. वा वा बाळगोपाळ वा वा काय नसतात ते. वा वा बघतच राहू करताय किती आनंद वाटतो. वा लागून या पाया बिनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हो वेळोवेळा म्हणायचंय. राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली धन्य धन्य ते शरीर धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रतांचे माहेर. आपण सगळे जातो की नाही. हल्ली माणसं जातात की नाही मॉर्निंग वॉकला जातात की नाही. शहरामध्ये तर जातातच सकाळी सकाळी चालायला मॉर्निंग वॉकला. पहिलं पाऊल टाकलं राम म्हणा. दुसरं पाऊल टाकलं राम म्हणा. 100 पावलं चालला प्रत्येक वेळी राम म्हटला. 100 यज्ञ झाले. काय खर्च करण्याची गरज नाही. हो किंवा राम म्हणता ग्रासो ग्रासी तोची जेवेला उपवासी म्हणा की राम. प्रत्येक असं बरोबर राम म्हणा. चालताना राम राम म्हणा. उगाच काहीतरी व्यर्थ बडबड करत राहायचं नाही. अनंत वाचाळ बरड ती बरड त्या कैसेनं द्याळ पावे हरी. देवाला वाचा दिले ना वाचेला म्हणून लावा. कोणाची निंदा करायची नाही. कोणाला शिवी द्यायची नाही. कोणाला वाईट बोलायचं नाही. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. बघा तुम्ही विठोबाचं नाम घ्या. देवांचा देव आहे. हो बाकी हेंदरी सेंदरी देव होते. कोणती पूजी ती भूते खेते आपल्या पोटाची रडते सीते मागते अवदान. असं की शेताच्या बांधावर भूतावळ शेताच्या बांधावर 2 पायचा द्या म्हणजे कोंबडा द्या 4 पायचा बोकड द्या. तर नाही दिलं ना तुमच्या मानकुडे बसेल मी. हो तुकाराम महाराज सांगतात आणि नका पडू ग बाळाचे भरी तेथे आहे थोरे नागवण. देवांचा देव आहे. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणे पाहता पाहता मन पुढे धडी देखिला देखिला माये देवांचा देव पिठला संध्याहून माले तुझे पण देखिला देखिला माये देवांचा देव. बरे याची रूप आणि काय अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बाप रखमा देवी खूण बाणली कैसी देखिला देखिला माये देवांचा देव. पण विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. नाही का पण सर्वांनी भजन करा करे टाळी बोला. याचं कारण काय. हा सुख सोहळा जागे वा उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाथा भावे चरणी सुखवी व्यथा जन्माचा धनतारा पुत्र जन बंधू सोयी रे दिसून सर्व मिथ्या हे जाणून शरण रेखा देवासी
जागं व्हा बाबा. काय येणार नाही आपल्याला, फक्त परमार्थ येणार आहे विठ्ठल नाम रामनाम हरिनाम, बाकी काही येणार नाही. किती दागिना असू द्या हो, काढून घेणार की नाही हो? करायची सोन्याची चेन हो, 4-4 अंगठ्या असतात पोटामध्ये कोणाच्या, म्हणतात काय एखादे जाऊ द्या हो, नाही काढून घ्या. बांधवनिया देती यमाची हाती, बांधवनिया देती यमाची हाती, भूषणे घेती काढोया. अरे सगळे दागिने काढून घ्या रे. फक्त हिंदू धर्मशास्त्र म्हणून कणभर सोना महाराज, किती कणभर सोनं आणि तुळशीचं पान. पैसे म्हणाल बँकेमध्ये अगदी 50 लाख रुपये, पण भावकीतला एकदा माणूस जातो गावातल्या दुकानावर 100 रुपये नोट घेऊन चिल्लर आणायला, त्याचे पैसे बँकेत. पैसा लागतो कोणाचा? भावकीचा, नाही काय? त्याचे पैसे बँकेत. 1-1 रुपयाची आणि धन पेरायला भावकीची, नंतर मारून देतो, भाग वेगळा आहे. पण आपलं धन काय कामाचं आहे? फक्त रामनामाचं धन येणार आहे, बाकी काही येणार नाही. परमार्थे महाधन जोडी देवाचे चरण, बाकी काही येणार नाही. माय बाप सगळं इथंच राहणार आहे. खाली हाताला खाली हाताने केला हो. सियापुत्र कळत हे तो मायावंत, शेवटीचा अंत नपवे कोणी, बांधण्या देते यमाचे हाती, भूषणे घेते काढोनी. आपण आम्हाला कुठं कळते हे नाही कळलं.
सर्वांनी भजन करा विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणून तर देव आले की नाही स्वर्गामध्ये भजन नाही या सुखा करता या सुखा कारणे देव वेळावला हो वैकुंठ सोडोनी संत धन्य ते वैष्णव सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण
कीर्तनामध्ये आहे, तो मी वैकुंठी नसे वरी एक वेळ बानू मी न दिसे की योग्यांचे माणसं घोडोनी जाय परी त्यापाशी पांडवा की हरपराग्य बसावा जेत नाम घोष बरवा करती माझा. जिथे कीर्तन आहे तिथे मी माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे. म्हणून कीर्तनामध्ये भगवंत आहे माय बापू. पाहिलं की ना आता डोळ्यांनी, हा इथे भगवंत आहे माय बापू. तो नाही वैकुंठामध्ये. म्हणून हा सुख सोहळा स्वर्गी नाही. पण आवडीनं कोणते नाम घ्या, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. अगदी सोपा मार्ग आहे हो प्रभूच्या भक्तीचा. मग तुम्हाला वैकुंठ कुठलं? पंढरपूर हो वैकुंठ पंढरी. तीच आपलं वैकुंठ वारकऱ्यांचं, तीच आपलं माहेर आहे. जाईन गे माये त्या पंढरपुरा भेटेन माहेरा माझे माहेर पंढरी आहे भीवरे जाते आहे भीवरे जाते. माझी बहीण चंद्रभागा करीत से पाप भंगा. तू माझी बहीण आहे, पाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. आणि म्हणून काय बापू, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. अगदी सोपा मार्ग आहे प्रभूच्या भक्तीचा की जे तुकोबाने सांगितले, पंढरीसी जावे आल्यानो संसारा देनाचा सोजरा पांडुरंग. सोपा मार्ग आहे भक्तीचा माय बाप. होय बरं, या नामाचा अधिकार सर्वांना आहे. ओ सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. तुम्हाला माहितीये का, अजामेळ पापराशी नाम गेले वैकुंठासी. एवढा पापी अजामेळ ब्राह्मण, किती पापी बापरे. पण शेवटचे मुलाचं नाव त्याने काय ठेवलं? नारायण. ठेवले की नाही? लहान मुलाचं नाव 5 वर्षाचा मुलगा यमदूतच्या न्यायला आले, हात हाबरला, यमदूत दिसल्या बरोबर यानं त्या लहान मुलाला हात मारले. त्याचं नाव काय होतं? नारायण. नारायणा नारायणा अरे ये लवकर इकडे. पण तो खेळत राहिला अंगणामध्ये. पण वैकुंठचा नारायण आला. अजामेळ पापराशी नाम गेले वैकुंठासी. तो नारायण धावताना आणि त्याला वैकुंठाला घेऊन. एवढा पापी अजामेळ बाप. तुम्हाला माहिती आहे वालकोडी किती पापी, उलट्या नामानं तरलाय. तोळ्याची कीर्ती वाढवी गहन केले रामाधी रामायण. उलट्या नामानं तरलाय मरा मरा म्हणून. आणि राम अवतार होण्याच्या अगोदर शतकोटी वाल्मिकी रामायण तयार. तसंच रामाला भागवावं लागलं की नाही? म्हणून सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरी भजने ठवळले जग चुकविला लाग कळी काळाचा. आणि म्हणून सर्वांनी हरी हरी म्हणा माय बापू. हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ केणे माया जाळ तुटतील. राम राम म्हणा, हरी म्हणा. हाय हॅलो छोडो हरे कृष्ण बोलो. पाहते की नाही युट्यूबला? युट्यूबला सर्च मारा, तो भागवत प्रभू लहान मुलगा आहे इस्कॉनचा नाही का, हरे कृष्ण हरे प्रभू 4 वर्षाचा मुलगा आहे भागवत प्रभू. युट्यूबला सर्च मारा बघा. तो सांगतो एवढासा मुलगा काय तुळशीची माळ, काय गोपीचंद्र टिळा, धोतर काय, सदरा काय, आणि सांगतो प्रभूजी भागवत प्रभूजी हाय हाय हॅलो छोडो हरे कृष्ण बोलो. म्हणजे हाय हॅलो कधी म्हणायचं नाही. आतापासून ठरवा, या क्षणापासून राम राम हरी हरी बस कृष्ण असं म्हणा की माय बापू. बस दुसरं काय नाही जीवनामध्ये. त्यानिमित्त आपल्या मुखामध्ये राम राम येईल माय बापू, हरिनाम येईल माय बापू. बाकी हो काही येणार नाही आपल्या बरोबर. देवे तुला हा देव भजना गोमटा हा भजना करते दिलाय. पण सकळासी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. या नामाजवळ 4 मुक्ती आहेत, सलोकता सविता आणि संहिता. शेवटची मुक्ती अविनाशी आहे. ती आहे कोणाजवळ? संताजवळ. संत चरणी भाव धरा क्षणक्षणा नाम स्मरा मुक्ती सायोजतावरा. हेची करा पापानो धनदारा पुत्र जन बंधू
विभू सोयी रे पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घा देवासी धनदारा पुत्र मग शेवटच्या चरणात मान काय सांगत तुका म्हणे नाम पाशी जार तुका म्हणे तुका म्हणे
हा सुख सोहळा स्वर्गीय नाही आई बापू. आज या ठिकाणी आमचे गुरुवर्य माऊली वैकुंठवासी हरितपरायण वासुदेव महाराज बेगे या ठिकाणी भक्तीचं रोप लावलं. एकदा माझं कीर्तन झालं होतं, बाबांनी ते ठेवलं होतं. मला वाटते बरेच वर्ष झाले नाही का महाराज, बापू महाराज 15-16 वर्ष झाली असतील. तेव्हा मंदिर नव्हतं, जुनं होतं मंदिर. आणि बऱ्याच वर्षानंतर बाबांची कृपा झाली नाही का. माझे गुरुवर्य वासुदेव महाराज बेगे इवले से रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले वेचिताती भरू कळयासी आला. माय बापू, पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो. ही सप्ताह कमिटी, आमचे अध्यक्ष महाराज, आमचे बापू महाराज, या ठिकाणी गायनाचे आमचे हरितपरायण रवींद्र महाराज पवार गाव कान्हे, त्यांचे मी आभार मानतो. आमचे मृदुंगमणी गणेश महाराज, हे मृदुंगमणी आमचे तरुण बाबा, यांचा मी अत्यंत आभारी आहे. सर्व टाळकर मंडळी, बाळगोपाळ मंडळी, आमचे विडेकेरे बाबा, आमचे चौकदार बाबा, सर्व टाळकर मंडळी, तरुण, सर्वांचा आभार आहे. तुम्हा सर्वांचा श्रोते मंडळी, माय बापू, तुम्हाला सर्वांचा आभार की तुम्ही कीर्तन छान श्रवण केलं.
आणि हरकित्रामध्ये का बालक बोबडा बोली वाकडा बिचुका पावली ते चोज करून माऊली दिसे जीवी आता तुमचे कृपे थम कीर्तन सिद्धीस गेले येत माझी धोरणे पायी कपण ज्ञानेश्वर माऊली, नारायण माऊली, नारायण